1 मिनिटभर झालेला आहे, तर आता आपण झाकण काढून बघूया. आपली भाजी शिजलेली आहे शिमला मिरची आणि बटाट्याची. बरेच जण शिमला मिरची खात नाहीत, लहान मुलंसुद्धा शिमला मिरची खात नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही शिमला मिरची बनवून दिली तर लहान मुलं आणि मोठेसुद्धा आवडीनं खातात. तयार झालेली आपली शिमला मिरचीची भाजी, शिमला मिरची आणि बटाट्याची सुक्की भाजी. खायला मस्त लागते. तुम्ही ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, चपातीबरोबर किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. तयार झालेली आपली शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी. तर त्यासाठी इथं मध्यम साईजच्या मी 3 शिमला मिरची अशा जाड जाड कापून घेतलेल्या आहेत. यामधलं बी काढून घेतलेलं आहे. अगोदर स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून नंतरच मी शिमला मिरची कापून घेतलेले आहेत. तर मी 2 मिडियम साईजचे बटाटे त्यावरचं साल काढून अशा जाड जाड फोडी करून घेतलेले आहेत. फोडी करून धुवून याला स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. कॉटनच्या कपड्यानं कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे मी कापून. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. अद्रक घेतलेले आहे, थोडीशी अशी बारीक काप करून घेतलेले आहेत अद्रकचे सुद्धा मी. त्यानंतर पाव चमचा हळद लागणार आहे, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग, 1 चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. इथे एक मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये मी पोह्याच्या चमच्यानं 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे. जिरेसुद्धा आपले व्यवस्थित फुललेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला हिंग, हळद, हिरवी मिरची घालायची आपल्याला कापून घेतलेली. आता व्यवस्थित आपल्याला हे मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे. मिरची आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला कापून घेतलेले बटाटे. आता हे बटाटेसुद्धा आपले व्यवस्थित खालच्या तेलामध्ये हलवून घ्यायचे आहेत, चांगले मिक्स करून. हलवून घेतलेले आहे. तर आता यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिट यावर झाकण ठेवून हे बटाटे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे. मधून मधून आपल्याला चेक करायचे आहेत बटाटे. आता आपण झाकण काढून बघूया. बटाटेसुद्धा आपले 50% शिजलेले आहेत. असं थोडंसं वरून गोल्डन कलर आलेला आहे बटाट्याला. थोडेसे फ्राय झालेले आहेत बटाटे. आता राहिलेले आपल्याला शिमला मिरची घातल्यानंतर आपल्याला हे बटाटे शिजवायचे आहेत. आता यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली शिमला मिरची. शिमला मिरची घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. शिमला मिरची घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आपला शिमला मिरची घालून. परत एकदा आपल्याला हलवून घेऊया. त्यानंतर घालायचे आपल्याला हे बारीक कापून घेतलेले अद्रक, धना पावडर घालायची आपल्याला यामध्ये. आता
लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. परत यावर 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. शिमला मिरची घातल्यानंतर आपण 2 मिनिट यावर झाकण ठेवलेलं होतं. शिमला मिरची पटकन शिजते. व्यवस्थित आपली शिमला मिरचीसुद्धा शिजलेली आहे. आता यावर घालायचं आपल्याला एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायचं यामध्ये. परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही टोमॅटोच्या जागे आमचूर पावडरसुद्धा अर्धा चमचा घालू शकता. टोमॅटो किंवा आमचूर पावडर आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे. परत एकदा याला मिक्स करून घेऊया. आता यावर परत एकदा आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. कमीत कमी मसाले वापरून ही आपण भाजी आज बनवलेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.